मंडळी, राजकारणात कधी काय होईल याचा नियम नाही. पण सध्या चर्चा आहे ती एका अशा तारखेची जी भारताच्या इतिहासात कदाचित सुवर्ण अक्षरांनी लिहिली जाईल किंवा एक मोठा राजकीय भूकंप म्हणून ओळखली जाईल. ती तारीख आहे 19 डिसेंबर. आता मी असं का म्हणतोय तर त्याचं कारण आहे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी नुकतंच केलेलं एक खळबळजनक वक्तव्य. ते म्हणालेत की येत्या 19 डिसेंबरला देशात सर्वात मोठा राजकीय भूकंप होईल. भारताचा पंतप्रधान बदलेल आणि विशेष म्हणजे पुढचा पंतप्रधान हा एक मराठी माणूस असेल. आणि हा मराठी माणूस दुसरा तिसरा कोणी नसून भाजपचाच असेल. आता हे वक्तव्य खरं तर साधं सुद्धा नाही. पृथ्वीराज चव्हाण हे दिल्लीचं राजकारण जवळून ओळखणारे नेते आहेत. म्हणूनच त्यांच्या मते मग 19 डिसेंबरला असे नेमकं काय घडणार आहे? पंतप्रधान नरेंद्र मोदी खरंच पायउतार होतील का? आणि जर तसं झालं तर भाजपमधून पंतप्रधान पदासाठी कोणते मराठी चेहरे शर्यतीत असतील? आजच्या व्हिडिओमध्ये आपण याच राजकीय भूकंपाचं डिकोडिंग करणार आहोत. तर बघा मंडळी, पिंपरी चिंचवड इथं जनगण मन या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्यानंतर माध्यमांशी बोलताना पृथ्वीराज चव्हाण यांनी हे भाकीत केलंय. पण त्यांनी त्यांच्या दाव्याला आंतरराष्ट्रीय घडामोडींचे संदर्भ दिले आहेत. जगभरात सध्या जे काही घडत आहे त्याचे पडसाद भारताच्या राजकारणात उमटण्याची दाट शक्यता आहे, असं ते म्हणालेत. यावेळी त्यांनी अमेरिकेतील एका महत्त्वाच्या प्रकरणाचा उल्लेख केला. तिथे अनेक दिग्गज राजकीय नेत्यांच्या बंगल्यांमध्ये कॅमेरे लावून मोठ्या प्रमाणात स्टिंग ऑपरेशन केल्याचं चव्हाणांनी सांगितलं आहे. या स्टिंग ऑपरेशनमधून अनेक प्रभावशाली व्यक्तींचे गंभीर प्रकार उघड होण्याची शक्यता असून त्यामुळे अमेरिकेत मोठा राजकीय आणि सामाजिक धुमाकूळ माजू शकतो, असा दावा त्यांनी केलाय. हे स्टिंग ऑपरेशन करणारा इस्रायली गुप्तहेर असल्याचा दावा करण्यात आलाय. पृथ्वीराज चव्हाण यांच्या म्हणण्यानुसार अमेरिकन सरकार लवकरच एक कायदा करून येत्या 19 डिसेंबरला या स्टिंग ऑपरेशनमध्ये अडकलेल्या दिग्गजांची नावं जाहीर करू शकतं. या यादीत कोणाकोणाची नावं असतील याची सविस्तर माहिती आपल्याकडे नसल्याचंही त्यांनी स्पष्ट केलंय. मात्र या घडामोडींचे परिणाम केवळ अमेरिकेपुरते मर्यादित राहणार नाहीत, तर त्याचे पडसाद भारतासह अनेक देशांमध्ये उमटू शकतात, अशी शक्यता त्यांनी व्यक्त केलीय. आता याच पार्श्वभूमीवर भारतातही मोठे राजकीय बदल घडू शकतात आणि त्यामुळे पंतप्रधान पदात बदल होण्याची शक्यता नाकारता येत नाही, असं चव्हाण म्हणाले. त्यांच्या या विधानामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडालेली असून 19 डिसेंबरकडे आता सर्वांचं लक्ष लागलंय. म्हणूनच एक प्रश्न पडतो, तो म्हणजे 19 डिसेंबरच का? पृथ्वीराज बाबांनी हीच तारीख का निवडली असावी? यामागं काही प्रमुख कारणं असू शकतात. साधारणपणे डिसेंबरच्या मध्यात संसदेचं हिवाळी अधिवेशन रंगात आलेलं असतं. 19 डिसेंबरच्या आसपास अधिवेशनाचा महत्त्वाचा टप्पा असू शकतो. ऐतिहासिकदृष्ट्या अनेक मोठे निर्णय संसदेच्या अधिवेशनातच घेतले जातात. कदाचित त्याच वेळी कोणता तरी मोठा बॉम्ब फुटण्याची शक्यता असावी, असं बोललं जातंय. याशिवाय देशातील नुकत्याच झालेल्या किंवा होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकांचे परिणाम आणि त्याचे पडसाद केंद्रात उमटू शकतात. जर भाजपला अपेक्षित यश मिळालं नाही किंवा अंतर्गत सर्व्हेमध्ये काही धक्कादायक माहिती समोर आली तर नेतृत्व बदलाची चर्चा होऊ शकते. दिल्लीच्या वर्तुळात नेहमी चर्चा असते की 2024 किंवा 2029च्या दृष्टीने भाजप आणि RSS नेतृत्वात बदल करून काही नवीन समीकरणं जुळवू पाहत आहेत. 19 डिसेंबर हा दिवस अशाच एखाद्या मोठ्या अंतर्गत निर्णयाचा मुहूर्त असू शकतो, असा अंदाज वर्तवला जात आहे. त्यानंतर आता मुद्दा येतो तो पंतप्रधान बदलणार का आणि बदलला तर मराठीच का? पृथ्वीराज चव्हाणांच्या दाव्यानुसार भाजपला आगामी काळात दक्षिणेकडील राज्य आणि महाराष्ट्रासारख्या मोठ्या राज्यात आपली पकड मजबूत करायची असेल तर एका मराठी चेहऱ्याची गरज लागू शकते. शिवाय नरेंद्र मोदी यांच्यानंतर देशाला तितकाच सक्षम पण सर्वसमावेशक चेहरा हवा असल्यास तो महाराष्ट्रातून येऊ शकतो. जर भाजपला अँटी इन्कम्बन्स कमी करायची असेल किंवा विरोधकांचे हुकुमशाहीचे आरोप खोलून काढायचे असतील तर एक सौम्य पण कार्यक्षम चेहरा दिल्लीच्या तख्तावर बसवणं ही भाजपची खेळी असू शकते. चला तर मग पाहूया ते मराठी शिलेदार कोण आहेत जे भारताचे पंतप्रधान होऊ शकतात. आता या यादीत पहिलं आणि सर्वात प्रबळ नाव आहे ते म्हणजे नितीन गडकरी यांचं. का? कारण गडकरी हे केवळ भाजपचे नाहीत तर देशाचे नेते वाटतात. रस्ते आणि पायाभूत सुविधांमधील त्यांचं काम बोलतं. आता ते का होऊ शकतात तर गडकरींची प्रतिमा विकासाभिमुख आहे. विरोधकांची, अगदी सोनिया गांधी आणि पवारांची त्यांचे चांगले संबंध आहेत. जर त्रिशंकू परिस्थिती निर्माण झाली किंवा भाजपला सर्वमान्य राहावं असेल तर गडकरी हे पहिली पसंती असू शकतात.
शिवाय नागपूरशी संघाशी त्यांचे संबंध अतिशय घट्ट आहेत. यानंतर दुसरे नाव आहे ते म्हणजे भाजपचे तरुण तडफदार नेते देवेंद्र फडणवीस यांचं. आता ते का होऊ शकतात, तर मोदी आणि शहा यांचा प्रचंड विश्वास जिंकलेले नेते अशी त्यांची ओळख आहे. शिवाय प्रशासनावर असलेली पकड आणि हिंदी भाषेवरील त्यांचं प्रभुत्व हे त्यांचे काही प्लस पॉइंट्स आहेत. तरुण भारताचं प्रतिनिधित्व करण्यासाठी आणि संघाच्या शिस्तीत बसणारा चेहरा म्हणून फडणवीस दिल्लीत मोठी झेप घेऊ शकतात. ते मोदींची कार्बन कॉपी मानले जातात, म्हणजेच कामाचा धडाका तसाच राहील. एकूणच पृथ्वीराज चव्हाणांनी त्यांच्या स्टेटमेंटमध्ये नागपूरला संधी मिळेल असं काहीसं वक्तव्य केलं होतं. त्या दृष्टीने दोन नेते नागपूरचे जे आहेत ते पंतप्रधान पदाचे चेहरे असू शकतात. त्यानंतर तिसरं नाव जे सध्या दिल्लीच्या राजकारणात खूप वेगाने पुढे येते ते म्हणजे विनोद तावडे यांचं. विनोद तावडे सध्या भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस आहेत. अनेकदा राज्यांच्या निवडणुका त्यांनी यशस्वीपणे हाताळल्यात. लो प्रोफाईल राऊंड संघाचं काम करणं ही त्यांची खासियत आहे. जर पक्षाला असा चेहरा हवा असेल जो गटबाजीच्या पलीकडे असेल आणि फक्त संघटनेला महत्त्व देईल, तर तावडे हे सरप्राईज पॅकेज ठरू शकतात. तर मित्रांनो, हे आहेत असे मराठी चेहरे जे पृथ्वीराज चव्हाणांच्या दाव्यानुसार दिल्लीच्या गादीवर बसू शकतात. पण या सगळ्यामागे एक मोठं प्रश्नचिन्ह आहे. नरेंद्र मोदींची लोकप्रियता आजही शिखरावर आहे. अशा परिस्थितीत त्यांना बदलण्याचं धाडस भाजप करू शकतं का, की 19 डिसेंबरला पृथ्वीराज चव्हाण म्हणतात तसा काहीतरी वेगळा भूकंप न होता एखादी वेगळीच राजकीय खेळी पाहायला मिळेल? कदाचित मंत्रिमंडळ विस्तार असेल किंवा भाजपच्या संघटनेत मोठे फेरबदल असतील. पृथ्वीराज चव्हाणांचे वक्तव्य म्हणजे विरोधकांचा माइंड गेम आहे की भाजपमधील अंतर्गत धुसभुसीचा इशारा? हे सगळं तर आपल्याला 19 डिसेंबरलाच कळेल. पण तुम्हाला काय वाटतं, खरंच भारताचा पंतप्रधान 19 डिसेंबरला बदलेल का? आणि जर बदलला तर या 3 नावांपैकी तुमची पहिली पसंती कोणाला असेल? गडकरी की फडणवीस? कमेंट बॉक्समध्ये तुमचं मत आम्हाला नक्की सांगा. सोबतच आपल्या विश्वासमारीच्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.